नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, पीएम किसानच्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली। निर्णयाची जी काही निधी असेल, पीएम किसानचा जो काही 21 हप्ता असेल तो आता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचं काय होणार, नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही पुढचा हप्ता असणार आहे ते दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का, शेतकऱ्यांना 4000 रुपये दिले जाणार का, आणि शेतकऱ्यांना नेमकं कोणतं काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या खात्यावरती हे पैसे जमा केले जातील, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं, इतर राज्यात जे काही पीएम किसानचा 21 हप्ता असेल त्याचे पैसे दिवाळीपूर्वीच वाटप करण्यात आले होते। दिवाळीच्या तोंडावर हे पैसे वाटप झाले होते आणि अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या निधीची वाटप हे होणं बाकी होतं। जे काही पीएम किसानचा 21 हप्ता असेल त्याचे पैसे जमा होणं बाकी होते, परंतु राज्य सरकारने मागणी केली आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या मागणीला माहिती देण्यात आली, त्या मागणी ही पूर्ण करण्यात आलेली आहे। म्हणजे पीएम किसानचा 21 हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 नोव्हेंबरला हा जमा केला जाणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। अवघे काही दिवस आता उरलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहे। परंतु त्याच पाठोपाठ राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधीची योजना केली होती, राबवली होती आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही मागचा हप्ता असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता। परंतु आता राज्यात जे काही आचारसंहिता आहेत, स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असला, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे काही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याची आचारसंहिता लागणार आहे। म्हणून जो काही नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता असणार आहे तो मात्र शेतकऱ्यांना दिला जाणार नाही। पण आपण जर आतापर्यंत केवायसी केली नसेल, आपल्याला 20 हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर आपल्याला केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। आपली लँड रेकॉर्ड जे काय असेल ते सुद्धा चेक करणं घेणं महत्त्वाचं असणार आहे आणि सगळं जर ओके असेल तर आपल्या खात्यावर ते पैसे जमा केले जाणार आहे। आणि जर काही त्रुटी असेल तर आपण तलाठी यांना किंवा कृषी अधिकाऱ्यांना भेट देऊन ते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। अशा पद्धतीने पीएम किसानचा 19 हप्ता हा जमा केला जाणार आहे। 19 नोव्हेंबरला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 वाजेपर्यंत जमा केले जातील आणि त्यानंतर 20 तारीख असेल, 21 तारीख असेल, यात 2 ते 3 दिवसात जे काही बाकीचे शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे। परंतु नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती सध्या आली नाही आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा सध्याचा हप्ता हा वाटप केला जाणार नाही। फक्त पीएम किसानचा 21 हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 नोव्हेंबर रोजी जमा केले जाणार आहे। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनल